अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी शेखरजी निकम आहेत. सर, हापूसवरून एक गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. आपण लक्षवेधी देखील मांडणार आहात. काय नेमका प्रस्ताव आपण विधिमंडळासमोर मांडणार आहात? आपणा सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरी देवगड हापूस ह्याला देशामध्ये आपल्या पूर्ण जगामध्ये एक वेगळं नाव आहे. आणि हापूस हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या मातीच्या गुणधर्म, त्याची वंशावळ आणि त्याचे जे मेन गुण आहेत त्याच्यावरनं हापूस ही आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि ह्या हापूसचा वापर आता गुजरात राज्य असेल, अन्य राज्यामध्ये हापूस या नावाखाली त्याचा पॅटर्न घेण्याचं काही एक धोरण चाललेलं आहे. तर माझी आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सर्व व्यापारी असेल, शेतकरी असेल, आंबा बागायतदार असेल, कोकण कृषी विद्यापीठ असेल, हे आम्ही सगळेजण मोठ्या आंदोलनाच्या या माध्यमातून तयारीत आहोत. आम्ही याबाबत चेन्नईला विद्यापीठाच्या माध्यमातून कोर्टात देखील जाण्याचा आमचा मानस आहे. माझी काल देखील कृषी मंत्री महोदयांशी प्रवीणजी दरेकर साहेब, प्रसादजी लाड साहेब अशी आमची भेट झाली आणि त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की महाराष्ट्र शासनाने आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. कारण आपल्याला माहिती आहे कोकणाला आम्हाला कधी फारसं काय दिलं जात नाही. निदान जे आमच्या हक्काचं आहे ते देण्याबाबत तरी कुठेही मागे पुढे करू नये आणि हा न्याय देण्याचं काम या येत्या अधिवेशनात मांडून तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कोकणचे आमदार मिळून निश्चितपणे करू. सर, आपण सरकारमध्ये आहात, पण विरोधी पक्षातले काही आमदार आपल्यासोबत आहेत का या सगळ्या प्रश्नाला घेऊन? कारण या संदर्भात मोठं आंदोलन देखील आपण उभारणार आहात असं म्हणताय. कोकणातील सर्वच आमदार ह्या विषयाशी संलग्न आहेत. त्यांच्या पण जीवनाशी असलेला एक प्रश्न आहे. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला मधील हापूस हा आमचा एक वेगळा आमचा आत्मसन्मान आहे. त्यामुळे तो जपण्यासाठी सर्व आमदार, विरोधी सत्ताधारी सर्व लढा देतील. कारण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. कायदेशीर बाबी तपासून पुढं जावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही लवकरात लवकर एकत्रितपणे करू. नक्कीच. एकंदरीत पाहायचं झालं तर हापूसचा पेटंट घेण्यावरून जो काही आता गदारोळ झालेला आहे, आता याचे पडसाद थेट राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये म्हणजेच नागपूरमध्ये देखील उमटताना पाहायला मिळणार आहेत. कोकणातले सर्वच आमदार एकवटून ही हापूस संदर्भातली जी मागणी आहे ती विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.